नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे। जिल्हा प्रमुख दत्तात्रय सूर्यवंशी आज पत्रकार परिषद घेतील। सुधाकर बडगुजर यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता आहे। राऊतांचे नाशिकमधील राईट हँड बडगुजर पक्षामध्ये नाराज आहेत। मी आणि विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज आहोत असं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेत सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। विलास शिंदेंसह 10-12 जण नाराज। सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा। ठाकरेंचे नेते संजय राऊतांचे राईट हँड सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मोठ्या बंडाचे संकेत दिलेत। बडगुजर यांनी संजय राऊत नाशकात असताना फडणवीसांची भेट घेतली होती। फडणवीसांच्या भेटीनंतर बडगुजर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर त्यांनी आता शिक्कामोर्तब केलाय। पक्षात संघटनात्मक बदल करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप बडगुजर यांनी पक्षावर केलाय। माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। नाशिकचे जिल्हा प्रमुख बदलताना बडगुजर यांना विश्वासात न घेतल्याची चर्चा होती। नाशिकचे शहराध्यक्ष विलास शिंदेंसह ठाकरे गटात 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावाही बडगुजर यांनी केलाय। विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। एकनाथ शिंदे लग्नाला उपस्थित राहिल्यापासूनच विलास शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। बडगुजर यांनी विलास शिंदे नाराज असल्याचं आता स्पष्टच सांगितलंय। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठ पद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये। बडगुजर यांच्या दाव्यानंतर नाशकात ठाकरेंच्या सेनेत लवकरच मोठ्या बंडाचे संकेत आहेत। काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते।